लोहा विधानसभा क्षेत्र ही नहीं, अब पूरे नांदेड़ जिले में झूठे विधायक को बर्खास्त करना ही होगा। भाजपा के एकनाथ पवार का विधायक चिखलीकर पर जुबानी हमला। 30 साल सत्ता का सुख भोगा, लेकिन जनता को क्या दिया? एकनाथ पवार का ज्वलंत प्रश्न। अगर प्रशासनिक अधिकारी और कर्मचारी एनसीपी अजीत पवार गुट के विधायक चिखलीकर के गुलाम बन गए तो उन्हें माफ नहीं किया जाएगा। भाजपा के पवार की सीधी चेतावनी है। मतदाता संघ का इंतजार कर रहे लोगों को घर का रास्ता दिखाने का समय आ गया है। हमारे पास भ्रष्टाचार के सबूत है, जल्द ही बड़ा पर्दाफाश होगा। गुणवत्ता से कोई समझौता नहीं। लोहा विधानसभा क्षेत्र में अब सुरक्षाकर्मी की तैनाती है। झूठों के मुखौटे उतारने तक चुप नहीं बैठेंगे। भारत न्यूज 24 से बात करते हुए एकनाथ पवार ने विपक्ष को चेतावनी दी है। तुम्ही सामोरच आहात. जनतेत कार्यकर्त्यात एक चर्चा आहे. एकनाथ पवार हे विरोधक आपला मित्र मानत आहेत आणि विद्यमान आमदारांना विरोध करत आहेत. त्याही गोटातून अशी चर्चा समोर येते. तर हे कुठं महायुतीमध्ये महायुतीचा घटक म्हणून थांबवण्यासाठी किंवा कार्यकर्त्याचा संभ्रम दूर करून काम करण्यासाठी काय नियोजन केलात आणि कुठल्या विकासाच्या? पहिलं तर मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो. पहिलं महायुती पियुती या मतदारसंघामधला काही विषय नाही. या मतदारसंघामधल्या माणसांसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की या मतदारसंघाचं वाटोळं करणारा कोण व्यक्ती आहे, त्याच्या विरोधामध्ये सगळे आणणं. याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मी पहिल्या दिवशी सांगितलं, माझ्या घरचं कोणी राजकारणामध्ये नाही, माझ्या कुठल्या नातेवाईकाला राजकारणाशी काही देणे घेणं नाही. मी सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेला कार्यकर्ता आहे आणि या मतदारसंघामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलला, प्रत्येक पंचायत समितीला, दोन्ही नगरपालिकेला सक्षम भारतीय जनता पार्टीकडे आणि त्यांच्याबरोबरचेच मी म्हणलं ना, आम्ही या ठिकाणी अलायन्स कुणाबरोबरही करू, अगदी कुणाबरोबर करू, परंतु ज्या माणसाने या मतदारसंघाचं वाटोळं केलंय त्याच्याबरोबर आम्ही युती कधीच करणार नाही, कदापि करणार नाही. हे तेवढं सत्य आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे कोण काय म्हणतं याच्यापेक्षा की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सगळ्या विरोधकांना एकत्रित घेऊन या तालुक्याच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं लबाडाच्या राजकारणाला या मतदारसंघाच्या बाहेर घालण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी खरं तर मी आज मोकळा आहे. आपण कधी कधी म्हणतो ना, रिंग आपण सगळ्यांना एकत्रित आणण्यासाठी माझ्याकडे वेळ आहे. आता या सगळ्यांना एकत्रित आणून या मतदारसंघाला वाटोळं ज्यांनी केलंय त्याला घरी बसवण्यासाठी आम्ही सगळेजण ताकदीने काम करू. लोहा मतदारसंघातल्या तरुणांचा, युवकांचा, बेरोजगारांच्या मनातला प्रश्न आहे दादा. लोकांत चर्चा आहे की आमची कामधेनू, आमचा कारखाना कलंबर कारखाना होता, तो मोडकळीस निघाला. आज ती अवस्था त्या पद्धतीची आहे. एकही उद्योगाचं ठिकाण MIDC त्या पद्धतीची आहे. फुलवळ MIDC कुठलंच काही विकासाचं आणि लोकांच्या हाताला काम आहे असं काहीच नाहीये. आमचा उठलेला तरुण पुण्यामध्ये जातो, तुमच्यासारख्यांचा सपोर्ट घेतो, कुठंतरी तो त्याचा बिझनेस किंवा त्याची एम्प्लॉई स्टार्टअप करतो आणि जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. हे लोंडेच्या लोंडे कामासाठी पुण्याला जाणार आणि मतदानाच्या टाइमला एसी गाडीमधून इथं बसून घेऊन येणार आणि ते तरुण मतदान करणार. तर हे कुठं तर थांबण्यासाठी लोक पुण्याकडे न जाता इथंच काहीतरी त्यांच्या हाताला काम मिळावं, रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी तुमचं पहिलं प्रायोरिटी किंवा कशा पद्धतीने? पहिली तर गोष्ट तुम्ही 100% तुम्हीच मला म्हटले की कंधार सारखी, कलंबर सारखी काम देऊन ज्या माणसाने ज्याचं वाटोळं केलं, लक्षात ठेवा. म्हणजे कंधारचा कारखाना अगदी भंगारामध्ये विकून सुद्धा स्वतःचं कुटुंब जगवलं, ही परिस्थिती आहे. मी कंधारमध्ये फिरण्याच्या अगोदरची गोष्ट आहे. म्हणजे कलंबरच्या कारखान्याचं वाटोळं करणारा माणूस लोकांना माहित आहे. आज मारतळ्याची MIDC आहे, लक्षात ठेवा. आज मारतळ्यापासून कृष्णूरपर्यंतचे MIDC मध्ये जर त्या ठिकाणी त्या काळामध्ये जर आरक्षण जर टाकली गेली असती, आज या ठिकाणी हैदराबाद जवळ आहे, आज ट्रान्सपोर्टची सुविधा या ठिकाणी, एखादा जर मोठा प्रकल्प जर या ठिकाणी जर आला असता तर या तालुक्यामधल्या, या जिल्ह्यामधल्या लोकांना पुणे, मुंबई, औरंगाबादला जायची गरज भासली नसती, लक्षात ठेवा. परंतु ज्या माणसांना असं वाटतं की इथला माणूस, इथला एखादा जिल्हा परिषदेचा सदस्य सुद्धा तो ताकदवान नाही झाला पाहिजे, मला कॉम्पिटिटर नाही झाला पाहिजे, त्यामुळे इथला सामान्य माणसाच्या जर जमिनीला जर जास्त भाव मिळाला, त्याच्याकडे जर पैसे आले तर माझ्या मुलाची जिल्हा परिषद धोक्यात येईल, माझ्या मुलीची जिल्हा परिषद धोक्यात येईल, माझ्या आमदारकीला अनेक कॉम्पिटिटर तयार होतील. ह्या एका न्यूनगंड भावनेमुळे या मतदारसंघामधल्या लोकांचं वाटोळं झालंय. मी जर आज बघितलं प्रामाणिकपणानं, म्हणजे मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये 35 वर्ष काम केलं. म्हणजे 35 वर्षे पश्चिम महाराष्ट्राच्या पासून जर आज लोहा कंधारचा जर विचार केला, आज आपण 75 वर्ष विकासाच्या दृष्टीनं लांब आहोत. हे चित्र आणि वस्तुस्थिती आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे चिखलीकरांनी कितीही सांगितले की मी निधी देतोय, बाबा तुम्ही निधी आपल्या कार्यकर्त्याला जगवाय देताय, या मतदारसंघाच्या विकासासाठी तुम्ही नाही देत, लक्षात ठेवा.
त्यामुळे एखादी गोष्ट परवा कंधारच्या भाषेमध्ये सांगितलं, कंधारचा विकास तुम्ही नाही झाला, तर माझं म्हणणं आहे की तुम्ही 30 वर्ष झोप काढत होते का? सत्तेसोबत राहा. तुम्ही सत्तेसोबत राहा म्हणजे तुम्ही 30 वर्ष कंधारचं लोकप्रतिनिधित्व तुम्हीच केलं ना. मग तुम्ही कंधारचं लोकप्रतिनिधित्व करत असताना तुम्ही झोपी काढत होते का? त्यावेळेस समजलं नाही की माझं कंधार हे इतिहासकालीन 1500 वर्षापूर्वीचं गाव आहे. कंधारची डेव्हलपमेंट झाली पाहिजे, कंधारला पाणी पुरवठ्याची योजना आली पाहिजे, कंधारचं मार्केट रात्री 10 वाजेपर्यंत चालू केलं. तुम्हाला कधीच समजलं नाही. आज तुम्ही सांगताय म्हणजे 30 वर्षापूर्वी जे तुम्ही आश्वासनं दिली, 10 वर्षापूर्वी तुम्ही जी आज आश्वासनं दिली, ती आज सुद्धा ती पुढच्या काळामध्ये तीच आश्वासनं देत आहे. तुम्ही जे म्हणले की पुणे मुंबईला गेल्यानंतर एसी गाडीमध्ये जे पोरं येत आहेत ना मतदानाला, त्यांच्या मनामध्ये आग आहे, आग लक्षात ठेवा. त्यांना असं वाटतंय की माझे आई वडील इथे बिचारी या ठिकाणी राहत आहेत. जसं माझे आई वडील, मी नोकरीसाठीच पुण्याला गेलो ना. इथे जर MIDC राहिली असती, तर चांगली परिस्थिती राहिली असती, तर मला पुण्याला जायची गरज भासली नसती. तुम्ही पुण्याचं पार्सल तुम्हाला फेस आणू शकते. आता रामतीर्थ लोह्याचं पार्सल तुम्हाला पुढच्या काळामध्ये काय करेल याचा तुम्ही करायचं लक्षात ठेवा. त्यामुळे पूर्ण वेळ कार्यकर्ता आहे. मला काही तर माझा बिझनेस नाही, मला व्यवसाय नाही, मला कुटुंबाची जबाबदारी नाही. एकच जबाबदारी आहे, माझ्या मतदारसंघामधल्या सामान्य माणसाला न्याय द्यायचा आहे आणि सामान्य माणसाच्या न्यायासाठी लढायला मी आलोय, रडायला नाही आलो लक्षात ठेवा. त्यामुळे कोण किती दादागिरी करते, त्या दादागिरीच्या पेक्षा दादागिरी मी करू शकतो हे पुढच्या काळामध्ये इथले मी हात जोडणारा कार्यकर्ता तर तुम्हाला असं कदाचित वाटलं असेल. आणि माझ्यामधला अग्रेसिव्हपणा अजून पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामधल्या लोकप्रतिनिधीला असेल, इथल्या अधिकाऱ्यांना असेल, पुढच्या काळामध्ये बघावं लागेल. हे चित्र पुढच्या काळामध्ये आपल्यासमोर दिसेल.